प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। उपादिष्टोऽपि तद्धर्मैः अलिप्तो व्योमवद्मुनिः सर्वमिन्गूढवत्तिष्ठेत् असक्तो वायुवच्चरेत्। आपल्या जीवनाचा आणि बाह्य जगाचा विचार केल्यानंतर बाह्यसुख देखील आहे नाहीसे, पण ते अनित्य आहे असं समजून नित्य सुखाकडे ज्यांनी मन वळवलं आहे, ती म्हणजे आपल्या कुठल्याही वस्तूवर, भावनेवर किंवा विचारावर अवलंबून नसलेलं स्वतंत्र सुख. तर तिथे मन एकरूप झाल्यानंतर त्यात अंतःकरण जसं आत एखादा दीपक स्वतःच प्रकाशित करत राहावा काही विषय नसताना, अशा भूमिकेला प्राप्त होतो. आणि असा हा जीवनमुक्त पुरुष बरेच दिवस त्याचं प्रारब्धानुसार काही काम जरी असलं, समष्टीसाठी त्याचा प्रारब्ध असतो, एक दिवस त्याचं शरीर सुटतं, पण त्यात उपाधित असून देखील तो त्याच्यापासून निर्लिप्त असतो, व्योमवत आकाशवत. आणि सर्वविद म्हणजे सर्वज्ञ असून ज्ञान आपल्या स्वरूपाचं असून देखील मूढवत दिसते. हा वत शब्द चांगला आहे. बालवत, पिशाच्यवत, मूढवत हे तीन उदाहरण एवढ्यासाठी देतात की सध्या बालकाला काही अहंकार राहत नाही. आपण धरून बसतो कुठल्याही गोष्टीला, आपण ती आपल्या, पण तिथे बालवत, चाइल्ड लाईक, नॉट चाइल्डिश, म्हणजे असं तसं त्याला म्हणतं की मूढवत, लाईक ए फूल बट नॉट ए फूल, त्याला माहीत असतं कसं आहे. आणि सर्वविद म्हणजे सर्वज्ञ अपि, सगळं ज्ञान असून देखील असं वाटणं नाही का त्याला ज्ञान. आणि असक्तो वायुवच्चरित, महत्त्वाचा भाग आहे की सगळ्यामध्ये राहून देखील अनासक्तीने तो राहतो. जसा सूर्य सगळ्या ठिकाणी प्रकाशित करतो, पण उद्या त्या प्रतिबिंबाचं उच्चावतन झालं तर तो समजेल की आपल्याशी काही संबंध नाही. वायुवच्चरित तसं वारा जसं इथून तिकडून जात असतो, पण स्वतः लिप्त होत नाही कशा कोणत्याही गोष्टीशी. अशा तऱ्हेचं हे त्याचं वागणं, म्हणजे आपलं ते कार्य करण्यासारखं. एखाद्या नाटकात प्रत्येकाला काम करावं, he plays his role but he doesn't take himself with the role. की असं तो भूमिका करतो प्रत्येक वेळेस. कधी कधी निर्णया प्रकारचे लोक या ज्ञानी माणसाच्या संपर्कात येतात, काही पुण्य माणसं येतात, काही साधू संत असतात, सगळ्या प्रकारचे, पण ते त्याप्रमाणे वागणार. आणि ही एकरूपता कशी होते हे पुढच्याचं सांगितलं. उपाधी विलयात विष्णू, हे आता ही शेवटची होत आहे. सगळं झाल्यानंतर असलेले शरीर सुटण्याची व्यवस्था निर्विशेषम विषयमुनी, की ज्याप्रमाणे घटाकाश महाकाशामध्ये विलीन होतं. पाण्यामध्ये थोडंसं, घटामध्ये पाणी घेतलं आपण, तो हे घटाचं पाणी आहे, त्याला थोडंसं उपाधीचं, आता ते टाकून द्यायचं गंगेमध्ये, ते एकरूप होतं. सांगता येत नाही कोणतं आता हे छोटं पाणी मोठं, म्हणजे भांड्यातलं. तसंच तेजस जसं अग्नीपासून तेज निर्माण होतं, त्यात जसं विलीन होत असतं ते लाईट इन द लाईट, तथा त्याची ही उपाधी, शरीराची उपाधी सुटून स्थूल उपाधी देखील सुटली असते. सूक्ष्म शरीराचे काही संबंध राहत नाही. आता राहिले ते आपलं शुद्ध तत्व सच्चिदानंद स्वरूप, परिपूर्ण चिदानंद स्वरूपी नाव तिष्ठते. आणि त्या परिपूर्ण आपल्या स्वरूपामध्ये तो आधी होता, फक्त आता शरीर सुटलं प्रारब्धानुसार, तर तो आपल्या परिपूर्ण स्वरूपीत एक होतो. जसं ती मिठाची बाहुली जोपर्यंत थोडी बाहेर होती, तर पण तिला माहीत होतं की माझं उगमस्थान हे समुद्र आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा समुद्रात गेली तेव्हा ते एकूण विलीन होऊन जाते. त्या ठिकाणी ते वेगळे राहतच नाही, तिला काढता येत नाही. नद्या देखील वेगवेगळ्या राहतात सागराला मिळतपर्यंत, पण सागरात गेल्यानंतर कोणती गंगा, यमुना, सरस्वती, असं ह्या ज्ञानीपुरुषाचं शेवट शरीर सुटून देखील त्या स्वरूपाची स्थिती प्राप्त होते. यातच माणसाच्या जीवनाची इथे कर्तव्यता असल्यामुळं हे ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान यात देही यात डोळा अनुभवण्यात काय विशेषता आहे, आणि त्या ज्ञानाचं लक्षण काय ह्या ब्रह्मज्ञानाचं. बाकीचं ज्ञान भरपूर असतं आपल्याला आपल्या व्यतिरिक्त.
त्यात वैशिष्ट्य काय म्हणजे थोडक्यात सांगायचं ह्या ज्ञानाचा महिमा आणि त्याचं असलेले त्या ब्रह्मज्ञानाची किंवा आत्मज्ञानाचं ते लक्षण आहे ते दोन प्रकारे सांगतात. एकाला म्हणतात तटस्थ लक्षण, दुसऱ्या म्हणतात स्वरूप लक्षण. ती पद्धती आहे कशाचा तरी आधार घेऊन मग त्याच्या आधाराने दुसरं सांगायचं. खूप दूर जर असे अनेक बंगले असतील आणि त्या ठिकाणी आपलं सांगायचं असेल तर त्या हिरव्या बंगल्यावर वर साडी टांगलेली आहे त्यातही नव्हे त्याच्या बाजूच तसं आता हे. आणि दुसरं जे आहे डायरेक्टली 50 बंगले वेगवेगळे असतील आणि तुमच्या वेगळ्या रंगात असेल तर तो माझा बंगला. एक डायरेक्टली त्याचं सच्चिदानंद स्वरूप सांगणं हे स्वरूप लक्षण आहे. दुसरं येतो वायुमानी भूतानी जायंते, ज्याच्यापासून सगळ्या प्राणी मात्रांची उत्पत्ती होते. ये न जाता आणि जीवनते, त्याच्यामध्ये सगळे जगतात, ज्यात विलीन होतात, याला म्हणतात तटस्थ लक्षण. तसा दोन्ही प्रकारे त्या ब्रह्माचा ज्याची तो समरस झालेला असतो जगत असताना आणि शरीर सुटल्यानंतर देखील त्याचे तो एकरूपच होत असतो उपाधी विलयात. तर ते त्याचं स्वरूप काय आणि त्याच्या प्राप्तीत होणारा लाभ कसा. आपण नेहमी जीवनात बेनिफिट काय मिळेल पाहतो ते हा लाभ कसा आहे, हे ज्ञान कसं आहे, हे सुख कसं आहे हे पुढच्या 54व्या श्लोकात सांगत. कारण कुठल्याही गोष्टीचं महत्त्व समजल्याशिवाय आपल्याला वेळ मिळत नाही त्याचं चिंतन करण्यासाठी. पण चला आता या लाभात ना परो लाभा, यत् सुखात ना परम सुखम, यज्ञानात ना परम ज्ञानम, तद्ब्रह्मेत्यवधारे. ते ब्रह्म असं तुम्ही आपण समजावं की जे ज्याचा लाभ झाल्यानंतर ज्याची प्राप्ती झाल्यानंतर आणि ब्रह्म हे आत्मा किंवा हे नित्य प्राप्तच आहे आणि त्याची प्राप्ती केवळ आत्मज्ञानानेच होऊ शकते. दुसरा कुठलाही उपाय नाही, तुम्ही काही साधन हे आतापर्यंत आपण पाहिलं. तर ज्याची ओळख पटल्यानंतर किंवा ज्याची जाणीव झाल्यानंतर जे आपलं स्वरूप आहे असं समजल्यानंतर की त्याच्याहून अधिक महत्वाचा किंवा अधिक मोठं सुख किंवा लाभ नाही. तर लाभ झाला म्हणजे माणसाला सुख वाटत असतं. आता माझे 1 करोड आहे, 10 करोड झाले, 10 करोड झाले, अब्जोपती झालं. पण अब्जोपती झाला पण हा मायापती नाही झाला, अजूनही चुकलंच आहे. अहंकार जात नाही, आसक्ती जात नाही, रागद्वेष जात नाही आणि वास्तवही सुटत नाही त्याच्यावर. पण हा लाभच असा आहे की ज्याची काही तुलना करतात. आत्मलाभासारखे गोमटे काही न देखी, ज्ञानेश्वराची ओवी एक. कारण बाकीचे लाभ आहेत, आज लाभ आहेत उद्या हानी होऊ शकेल. की जी गोष्ट आपण प्राप्त करून मिळवतो ती गमावली जाऊ शकते. जिथे फायदा होतो तिथे नुकसान होऊ शकतं. पण यात कुठल्याही प्रकारची सापेक्षता नाही. आणि म्हणून या लाभात या लाभाच्यापेक्षा अपरम लाभम न मन्यते, आपल्या गीतेत देखील यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते अधिकम तथा यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापी विचारले. मग मोठे दुःखाचे डोंगर जे झाले समजलं की हे आपल्या आत्म्याची काय संबंध. पण या लाभापेक्षा अधिक लाभ नाही. आपण नेहमी एक लाभ झाला की त्याच्या वरचं काहीतरी पाहिजे, सुटतच नाही शेवट. आणि असं करता करता लाईफ सुटून जातं माणूस. यश सुखात ना परम सुखम, काही सुख मिळतं आपल्याला, खाण्याचं पिण्याचं, संतती संपत्ती नाव लौकिक. पण तिथे गॅरंटी नाही की ते टिकून राहील म्हणून कुठली गोष्ट. इथे याला कोणी नेऊ शकत नाही. हे आपलं स्वरूपाचं सुख, जे परतंत्र सुख असतं ते तोपर्यंत टिकतं की ज्याच्यावर आपण अवलंबून आहोत ती वस्तू आपल्याबरोबर असते तोपर्यंत प्राणीमात्र. हे सगळं तुमचं आमचं संसाराचं सुख असतं. म्हणून यात सुखात ना परम सुखम सुरूच असते. पहिला आता शिक्षण झालं पाहिजे त्याच्यात सुख वाटलं, शिक्षण झाल्यानंतर लग्न झालं पाहिजे त्यात सुख, लग्न झाल्यानंतर बिझनेस केला पाहिजे नाही त्याच्या आधीच करता, बिझनेस झाल्यानंतर तर त्यालाही मुलं बाळ झाले पाहिजे, त्याच्यानं त्याला नातू झाले पाहिजे. अरे राम ते भाषेवर कुठे तरी माणूस कमतरतेत येतोच ते. पण हे या सुखात म्हणून या सुखासारखा दुसरा सुखात अंतपार नाही सुखा. अपरम अधिकम सुखम, जे सुख अवलंबून आहे परलवलित आहे ते तुम्हाला कधीही पूर्ण समाधान देऊ शकत नाही. आज जरा प्रचिती नाही येणार तिथे, पण एक दिवस चुपचाप राहून लक्षात येईल की सगळं म्हणून काय केलं. आणि हे ज्ञाना ज्या ज्ञानाच्या पेक्षा पलीकडचं ज्ञान नाही. कारण
ज्या ज्ञानावर बाकीचं ज्ञान अवलंबून आहे, म्हणून याला म्हणतात हे आत्मस्वरूप, हे सच्चिदानंद आहे. त्या सत्स्वरूपावर जगाचं सगळं अस्तित्व आहे अवलंबून. त्या चित स्वरूपात त्या ज्ञानाने आपल्याला होणारं सापेक्ष ज्ञान आहे आणि त्या सुखामुळे होणारं बाकीचं आहे. बाकीचं ते सुखात देखील असतात, त्याला माहिती की हे सगळं सुख त्याच्यामुळे बस. पण त्याचा ब्रह्मानंदी विषय आनंद आपल्या त्या ह्याच्यात पंचदशीमध्ये निघाले, त्या आनंदामुळे बाकीचं आहे. बाकीचं त्याला आणि बाकीचं आहे ते संयोग आणि वियोगात्मक असल्यामुळे त्याला लिमिटेशन मर्यादा आहे. आणि हे त्याचं तटस्थ लक्ष सांगत आहे की ज्याच्या ज्या लाभ होणार. मग नंतर सरळ स्वरूप लक्ष म्हणजे, कारण तो पुढे म्हणणार तो सत आणि चित आणि आनंद स्वरूप आहे, अस्तित्व त्याचं स्वरूप आहे, ज्ञान त्याचं स्वरूप आहे आणि सुख त्याचं स्वरूप आहे. म्हणून तर आपल्याला असं ऐकायला मिळतं, जो माणूस म्हणतो मी सुखी आहे, थोडं काही झालं की लगेच तुरायला लागतो दुःखी आहे. बस कधी कधी ते दुःखाची लाट घेऊन परत म्हणतात तो सुखी आहे. तब्येत बिघडली एकदम आपला मूड खराब होतो, बरोबर झाली परत आहे, परत आता परत तब्येत आहे ते तब्येतच आहे. कधी काही गडबड होते काय, तुम्ही काही करा, आसन करा, प्राणायाम करा, नाकाचा टंबू दाबा, काही करा, शरीर आपलं सगळं कुठलं तरी असतं बाहेर न काहीतरी. म्हणून जे प्राप्त झाल्यानंतर त्याच्यात उच्चावचन आहे, त्यात परिवर्तन आहे, ती अनित्य. त्या दृष्टीने हा लाभ हा कोणी हिरावून घेऊ शकत नाही. बाकी त्याच्यात टॅक्स तरी लागेल, पण याच्यावर काही नाही. हे ज्ञानच आहे. बाकीच्या ज्ञानात ऑब्जेक्टिव्हिटी राहते, पाहतोच, आणि ते कशावर तरी अवलंबून असलेलं ज्ञान, कशाचं तरी ज्ञान. याच्या उलट ज्याच्यामुळं कशाचं ज्ञान आहे ते, कशाचं तरी सुख, पण ज्याच्यावर सगळं सुख आहे ते सुख आहे, आणि कशाचा तरी लाभ, ज्याच्यावर सगळा लाभ. आणि म्हणून म्हणत आहे या लाभात लाभून. आणि आपल्या गीतेत देखील असे शब्द आपले की ते ध्यानाने मिळणारा जो आत्मज्ञानाचे जे शांती आहे, जे सुख आहे, त्याच्यानं अपरम लाभम न मन्यते अधिकम, की ह्याच्यापेक्षा अधिकम, याच्यापेक्षा पलीकडचा लाभ नाही. माणसाच्या मनात नेहमी असं असते की याच्या पुढे काय, पुढे काय, पुढे. गुरुदेव रोटीवाल्याला टॉक देतात म्हणजे व्हॉट नेक्स्ट, बस काहीतरी असतं पुढे, आणखी नेक्स्ट, आणखी नेक्स्ट. पण हे नेक्स्ट म्हणजे तुमच्या घरट्यामध्ये जायचं स्वरूप म्हणजे त्याला कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि मग तुम्ही खिळा बाकत. तर अशा तऱ्हेचं हे सांगितलं. आणि याला म्हणतात तटस्थ लक्षण. तसं आपण काही एखादं काही दुरून दाखवायचं असेल तर आपण सांगतो की ते घर आहे ना, आता ते कोणतं, सगळ्यात कॉलनीचे सगळे घरं सारखेच असतात. मग काहीतरी कशाचा तरी उपयोग करून सांगावं लागतं की ते घर की ज्या घरावर लाल साडी चांगली आहे ना, आपण दुरून दाखवतो. बरं कधी कधी आम्ही जातो की ऑफिसला त्याला जायचं असतं अर्जंटली, स्वामीजी आता मी राहू शकत नाही, माझ्या चालकाला सांगून ठेवलं आहे की तुमचं घर कोणतं तो दाखवतो. म्हणजे याला म्हणतात तटस्थ लक्षण. कुठेतरी तुमची नजर वळून घेतात. ते बघा तुम्हाला एक नारळाचं झाड दिसतं ना, हां त्याच्या बाजूला त्या घरावर साडी टांगलेली आहे लाल रंगाची. त्याला माहिती आहे की जातपण ते 10 मिनिटं तिथे साडी काढणार नाही, हे अनित्य आहे. त्याचा उपकार आणि ते नव्हे त्याच्या बाजूच. तसं हे सांगण्याची पद्धती आहे की हा लाभ नव्हे तो तुम्हाला नेहमी मिळतो, जो लाभ कशावर अवलंबून नाही. हे सुख नव्हे की ते तुम्हाला मिळतं. बस याचा अर्थ त्यांना काही सुख याला मोजलं नाही असं नव्हे, पण या सुखाला कोणी बघा लिमिटेशन्स आहे, किती काय होऊ दे. म्हणजे ज्याला कशावर अवलंबून असतं. म्हणजे त्या एकदा अलेक्झांडरनी सांगितलं, त्या कोणीने सांगितलं त्याला, जा आपल्या हिंदुस्थानात एखादा महात्मा बस तो आपल्याच आनंदात होता. बस न खिद्यते नो विषयी प्रमुद्यते न सज्जते वापी विरज्यते स्वस्मिन सदा आनंदते क्रीडती स्वयं निरंतरानंद रसेन तृप्त. आपल्या आत्मानंदामध्ये तृप्त असलेला असा कोणी पडलेला असेल, कोणाची काही आसक्ती नाही, कोणाची काही अनासक्ती नाही, असं कोणी पाहायला बरोबरच वाटेल म्हणे की ते काय असं वेगळंच आहे म्हणून. काही काही असे असतात, काही नाही त्याच्यावर काही लंगोटी काही असते पाहिजे. तर गेल्यानंतर बाकीचं सगळे, कारण त्याने बरंच देश पादाक्रांत केले होते, विजय करून आला. तर आता या आपलं चुपचाप झोपलं, काही नमस्कारही केलं नाही, काही नुसतं पाहायला दिसतं. त्याला वाटतं कदाचित की माझी ओळख नसेल म्हणून सांगत असेल, दुसऱ्या ओळख सांगितलं हे राजा आहे बरं सगळे, म्हणजे हा ठीक आहे असू दे. तो दुसऱ्याच्या आनंदावर होऊन नाही, त्याच्या मस्तीमध्ये आहे. बा
स्वस्थम शांतम सनिर्वाणम अकथ्यम सुखम उत्तमम. त्या मांडुक्यात आहे स्वस्थम, दुसऱ्याची नाही, शांतम. निर्वाण म्हणजे त्यात कुठल्या प्रकारचे रागद्वेष किंवा अविद्याचं वाढ नाही. अकथ्यम सुखम उत्तम, अशा आनंदात तो होता. त्याच्यामुळे त्याने काही आवश्यकताच नाही. जिसको कच्चू नहीं चाहिए और वही शहनशाह होऊन गेला. आणि हा पाहिल्यानंतर तर पाहिलं की काहीच नाही. मग तिथे आल्यानंतर विचारलं, इसको जेल में डालो. जेलमध्ये तसाच त्याला काय तो काय आधी या शरीरामध्ये असताना त्याला जेल माहित का टाक तू जेलमध्ये. तिथे आनंद होतो. आता तो दुःख होत नाही म्हणून याला दुःख व्हायला लागलं. इतकं करून शेवट गेला त्याच्याजवळ. काहीतरी माग, तुला पाहिजे. काही नको म्हणे मला. कशाला मागू. कान आत्मलाभासारखी गोमटे दुसरे काय न दिसे. याच्यामुळे तुला सुख आहे, राज्याचं माझं सुख आहे. याच्यामुळे सगळ्या देवतांना सुख आहे, मी कशाला काळजी करू. याच्यामुळे सगळ्या बाकीच्याला कुठले सुख आहे असं मनात चाललं होतं त्याचं. तो कशाला मागणार ते. त्याच्यामुळे याला आणखी त्रास झाला. माग इतका मागे लागला, त्यांनी मागावं म्हणून मागे लागला. आता खूपच मागे लागला तर म्हणाले एक काम करा तुम्ही राजेसाहेब, हे तो सूर्याची किरण डायरेक्ट येत आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आळा, तुम्ही बाजूला व्हा, संपला विषय. काही असं वर्णन आपल्या त्या तैत्तिरीय श्रोत्रियस्य अकाम सगळ्यामध्ये राहील. पण त्यात अवलंबून राहत नाही. आणि म्हणून म्हटलंय की या आणि दुसरं जे ज्ञान आहे अवलंबून आहे. कधी कधी काही दिवसानंतर त्या मेमरीमध्ये लॉस होऊ शकतो. अशाच या ज्ञानात ना परम येस तद ब्रह्म इति अवधारे. ते ब्रह्मज्ञान आहे, ते ब्रह्म आहे, त्याचं अवधारे. बस. आणि याच्यासाठी आपल्याला तुम्ही जर तैत्तिरीय उपनिषद वाचताय असे एकाहून एक सुखाचा भाग सांगितला. एका माणसाच्या सुखाचा युनिट काय. की त्या ठिकाणी संपूर्ण आशिष्टो दृष्टो बलिष्ठ हा असा जो आशीर्वाद आहे, दृढ आहे, बलवान आहे, योग आहे. आणि वित्तीने पूर्ण असते. आता संपूर्ण हे पृथ्वी आहे तेवढं त्याला राज्य दिलं. आता काय पाहिजे असतं तो कोणाला मिळतच नाही. आणि आणि बाकीचं सगळं त्याला सुबत्ता मिळेल. आपल्याला एक गोष्ट आहे तर दुसरी नसते. मानुष्य आनंद म्हणजे हा मनुष्याचा एक आनंद, एक युनिट. मग त्याच्याबरोबर 100 पटीने पितर लोकांचा, त्याच्यापेक्षा 100 पटीने गंधर्व लोक, त्याच्यापेक्षा असं एक करत करत ब्रह्मदेवापर्यंत गेला आनंद. कारण ब्रह्मदेवाचा देखील आनंद कुठपर्यंत आहे, सृष्टीपासून तर प्रलयापर्यंत त्याचं आसन आहे. प्रलय त्याला खाली करावं लागतं. तसं प्राईम मिनिस्टर किती दिवस राहील करा आपलं विचार. उड्या मारत 5 वर्ष. आणि तेही अविश्वासाचा ठराव आला नाही तर हकला त्याच्यात. मग त्याला आधी ते सांभाळत तेवढ्या त्यात किती असतं. इथे तर याला एवढं सृष्टीच्या पासून तर प्रलयापर्यंत काही कोणी काढू शकत नाही. नो अविश्वासाचा ठराव. पण एक गोष्ट खरी आहे की सुरुवात त्याला शेवट आहे. म्हणून त्या ब्रह्मदेवाच्या देखील निर्मितीच्या आनंदापेक्षा ब्रह्मानंदम परमसुखदम म्हणलाय. पुढे सांगणार. आणि म्हणून हे ज्ञानानेच प्राप्त होतं. पण या ज्ञानासारखं दुसरं कारण अध्यात्म विद्या विद्यानाम सत्यविद्या. आपल्या त्या मुंडकोपनिषदात त्यांनी प्रश्न विचारले की असं मला ज्ञान सांगा, तू गृहस्थी होता, कस्मिन नो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवती. असं काय की जे जाणलं तर सगळं जाणलं जातं. जसं सोनं जाणले की सोन्याचे अलंकार जाणले जातात, माती जाणली की मातीचे सगळे घडे जाणले जातात, पाणी जर जाणलं तर लाट्या समजतात. असं काय तुम्ही सांगा. असं कोणतं सुख आहे की झाल्यानंतर आता काही त्याच्यानंतर सुखात राहत नाही. बस हे सांगितलं. आणि हे काही मानसिक सुख नव्हे. कधी कधी आपल्याला कुठलं सुख मिळतं, शब्द स्पर्शादीच्या त्या दृश्याचं सुख. कधी कधी भावनिक सुख असतं. जर आपल्या भावना जरा चांगल्या असतात, छान वाटत, माझा मान केल्यावर. कधी कधी इंटेलेक्च्युअल बौद्धिक ज्ञान असतं. पण हे इंटेलेक्च्युअल देखील ॲक्च्युअल आहे तसं. आणि म्हणून या पूर्ण अवस्थेत गेल्या त्या ज्ञानाहून आता हे याचाच प्रकारचा रिदम पुढच्या त्यात देखील आहे. आता ठीक आहे, बाकीचे आपण दुसरं आपण बघून देखील आपल्या ज्ञानाचं निर्णय दर्शनाचं. आता हे दर्शन झाल्यानंतर याच्यापेक्षा बाकीचं दर्शन राहतच नाही हे त्याला सांगायचं. यदृष्ट्वा ना परम दृश्यम यद्भूत्वा न पुनर्भवः यज्ञात्वा ना परम ज्ञेयम
तद्ब्रह्मेत्यवधारे. बरेच प्रकारचं आपण पाहणं म्हणजे परसेप्शन म्हणजे ऐकणं वगैरे करतो की जे पाहिल्यानंतर, जे बघितल्यानंतर, ज्याचं दर्शन घेतल्यानंतर अपरम दृश्यम न म्हणजे त्याच्या पलीकडचं ज्याच्या होऊन या दर्शनापेक्षा, या दृष्टीपेक्षा दुसरं पाहण्यासारखं काही उरत नाही. आपले उपनिषद यत्र नान्यत पश्यती नान्यत शृणोती नान्यत विजानती स भूमा यो वै भूमा तत्सुख. म्हणजे जे सर्व व्यापक तत्व आहे ते खरं सुख. यत्र नान्यत पश्यती, त्या ठिकाणी दुसरं काही पाहायचंच नाही. आपल्या याच्यात काय तो ऑब्जेक्टिव्हिटी येते. मी पाहणारा ते पाहिलेलं आणि कुठपर्यंत असतो जोपर्यंत आपल्या समोर ते दर्शन आहे तो बरं वाटतं गेलं की ज्या दृष्टा ज्याचं दर्शन किंवा ज्याची दृष्टी प्राप्त झाली असताना आणखी याच्या पलीकडच्या दृष्टीची आवश्यकता नाही. कारण हे काही वृत्तीचं ज्ञान नव्हे विचाराच, पण हे आपल्याची दृष्टी आहे. यद भूतवान पुनर्भवन, काहीतरी आपण होत असतो. आता मला एवढी पोझिशन मिळेल, नंतर काहीतरी होईल. इथे होणं नाही, या ठिकाणी राहणं आहे. इंग्रजी शब्दावर इट्स नॉट बिकमिंग बट इट इज बिईंग. बस बिकमिंग म्हणजे काहीतरी आपण होत असतो. हे झालं की ते, ह्या वाचणं झालं का दुसऱ्यात. म्हणून त्यात यद भूतवा जे ज्याच्याशी एकरूप झालं. जसं एकदा स्वप्नातून जागा झाल्यानंतर जेव्हा जागृत होत असतो तेव्हा स्वप्नाच्या होणाऱ्या कुठल्याही गोष्टी ते दिसू त्याला समजतं की त्याला किती महत्वाचं आहे. स्वप्नात असेपर्यंत स्वप्नाचं जग खरं वाटतं. तसंच हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येते की हे ते तसंच आहे. आणि कुठलीही घटना तुम्ही पहा जीवनात, तर कधी कधी एकदम सडनली वियोग होऊन जातो. सगळी फिल्म तुमच्या डोळ्यासमोर फिरायला लागते. लहानपणी कसं होतो, लग्न कसं झालं, मुलंबाळं कसं झाले, अरे ते याला आधीच समजलं ते त्या ठिकाणी. आणि म्हणून यद भूतवा हॅव्हिंग बिकम विथ म्हणजे त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर न पुनर्भवा, परत जन्म मरण्याची प्रक्रिया नाही. त्याला समजतं की आपलं आत्मतत्व अजय आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. न हन्यते हन्य माने शरीरे. जसं हे आकाश घट फुटला तरी फुटत नाही आकाश पेस, असं त्याला समजतं पुनर्भाव. हे बाकीच्या ज्ञानात आपल्याला नाही क्लिअर होत किती मिळवा. यद ज्ञात्वा न अपरम नियम. नियम म्हणजे जाणण्याची वस्तू आधी राहत नाही. बाकीचे आपल्याला किती जिज्ञासा असतात. हे झालं का आणखी पुढचं जाणून घेऊ, हे आणखी जाणून घेऊ. आता चंद्रापर्यंत गेला, त्याच्यापेक्षा आता तिथे वस्ती कशी करता येईल माणसाचं सुरू आहे. बरं काय मग त्या बुद्धीला काही म्हणजे कुठेतरी फुलस्टॉप नाही किंवा पूर्णविराम नाही, चालले ते. यद ज्ञात्वा जे समजल्यानंतर अपरम ज्ञेयम नाही, तर त्याच्या पलीकडचं आणखी कोणी जाणण्यासारखं राहत नाही. बाकी त्याच्यात काहीतरी जाणणं असतं ऑब्जेक्टिव्ह नॉलेजमध्ये. तत् ब्रह्म ते ब्रह्म असं समजा. म्हणजे आता ह्या ब्रह्माचं अशा तऱ्हेने तटस्थ लक्षण सांगत आहे. म्हणजे बाकीच्याची तुलना करून सांगत. बुद्धीचे बाकीचे जे ज्ञान आहे हे आत्मविद्येचं असलेले ज्ञान आहे. हे कशावर न अवलंबून असेल. लक्षात ठेवा, आत्मा आणि ब्रह्म ह्या दोन गोष्टी वेगळ्या नव्हे. आणि ते ज्ञान कशावर देखील अवलंबून आहे. म्हणून त्यामध्ये स्वस्थम शांतम सनीर म्हणजे स्वस्थ स्वस्वरूपे स्थितम. शांत म्हणजे स्वतः स्वरूपाने ते शांत आहे, शांती मिळावं लागत नाही. निर्वाण आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं हे आवरण विक्षेप नसतील असं ज्ञान आहे. अकथ्यम सुखम उत्तम म्हणजे त्याचं काही वर्णन करून सांगता येत नाही असं जे आहे आपल्या समाधीचं किंवा आत्मस्वरूपाचं सुख आहे, त्यात तर त्याला हे काही नाही. आपण बघू शकतो व्यवहारात देखील कुठेही झालं का आपलं आता हे झालं का दुसरं हे करू, पण इथे काही तो प्रकारच आपला. म्हणून त्याच्यातून कठोपनिषदात म्हटलं की हे एकाहून एकाचं सूक्ष्म आहे. इंद्रियापेक्षा सूक्ष्म मन, मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी, बुद्धीपेक्षा समष्टी बुद्धी, समष्टी बुद्धीपेक्षा त्याला काय म्हणता येईल माया. आणि माया म्हणजे प्रकृती आणि अव्यक्त, आणि अव्यक्ताच्या पलीकडे तो पुरुष परमात्मा, आणि पुरुषाच्या पलीकडे काय आहे काहीच नाही. हेच गोष्ट नाही. मग तहा परतम नान्यात किंचित असती धनंजय. मग तू करो किंवा न करो, कृष्णाचं देखील दृष्टी असे आहे. अर्जुना मला कर्तव्य म्हणून काय राहिलं नाही, मला काही मिळालं नाही असंही नव्हे आणि मिळवायचं आहे असे नव्हे. ह्या दोन गोष्टी ज्या माणसाच्या जीवनात असतात, मला काहीतरी मिळवायचं आहे, काही मिळालं नाही, तो पण वाटेल तो झटत असतो. आता कधी मिळतं आणि कधी मिळत नाही. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचित. त्रैलोक्यात मला कर्तव्य म्हणून काही राहत नाही. कारण प्राप्तव्य असेल तर कर्तव्य असेल.
नानवाप्तम अवाप्तव्यम, काय मिळालं नाही असे नाही आणि मिळवायचं आहे असे नव्हे, मग इतकं सुरवर तेवचे कर्मणी. आणि असे लोक काम करत दिसतात. याचं कारण त्या परिपूर्ण सुखामुळे तो सुखी आहे, त्या परिपूर्ण दर्शनामुळे त्याचं दुसरं दर्शनाची आवश्यकता नाही. आता इतकं करून जात असेल तर फक्त आता लोकसंग्रहार्थ त्याचं काय. तर अशा तऱ्हेचं नसं पुनरावर्तते, जसं आपल्या गीतेत देखील तद्धाम परम मम. परम शब्द आपल्या याच्या पलीकडे परम नाही. म्हणजे या आनंदाला देखील सद्गुरूला नमस्कार करताना म्हणतात ब्रह्मानंदम आणि परम सुखतम. बाकीचं कशावर तरी अवलंबून आहे सुख. केवलम ज्ञानमूर्ती, ते स्वतः ज्ञानस्वरूप. द्वंद्वातीतम गगन सदृश्यम, सगळ्या जीवनात आपण द्वंद्व असताना त्याला हे दोन हातपाय दिसतात म्हणून, पण ते आपलं द्वंद्वामध्ये दिसून निर्द्वंद्व स्वरूप आहे. गगन सदृश्यम, आकाशासारखं आहे. तत्वमसी आदी लक्ष्यम, आणि त्याचं फक्त त्याची दृष्टी फक्त ह्या महावाक्याने प्राप्त होते. तत्वमसी, ते त्याने लक्ष. एकम, एक आहे. नित्यम, दुसरं काही त्याचं काळाची मर्यादा नाही. एकम नित्यम. विमलम अचलम, ते मलरहित आहे, रागत बीज. अचलम, सर्व व्यापक असल्यामुळे ते कुठे काही जायची आवश्यकता नाही. सर्वधी साक्षीभूतम, सगळ्या बुद्धीचं प्रकाशक आहे. भावातीतम त्रिगुणरहितम, बाकीचं आपलं भावासहित आहे, ते भावातीत. त्रिगुण, तीन गुणाच्या पलीकडे आहे सद्गुरू. म्हणजे दुसरं काहीच नाही. त्यात अशी अवस्था म्हणून असल्यामुळं याच्या पलीकडे ते त्याचं वर्णन झालं. पण ते कसं वागायचं तो काय विचार काही सांगता येत नाही. त्यात आधी सांगितलंय की क्वचित मूढो विद्वान क्वचित अपि महाराज, एखाद्या मुळासारखं वागताना दिसतो, कित्येक लोकांनी दगड मारता नाही. याचा अर्थ नाही की दगड मारायला लागला तो आत्मज्ञानी पुरुष झाला असं. कधी विद्वानासारखा दिसतो तसंच आपले तपोवन महाराज कोणी आलं तर त्याच्याप्रमाणे बोलायचं. एका विद्वान असेल तर विद्वानासारखं बोल, साधा असेल तर खेड्यातला म्हणून जातो गंगेबाई स्नान कोण टाक, तुझं पाप दूर होईल त्याचा, असं काय सांग. क्वचित अपि महाराज, कधी कधी एखाद्या मोठ्या मोठ्या अंपाला कारमध्ये जाताना दिसेल का, त्याला माहिती आहे सगळ्या ब्रह्मांडात कुछ नाही. क्वचित पात्रीभूता, काही लोक त्याला मान देतील की किती चांगला महात्मा आहे हो. क्वचित अवमता, कोणी त्याचं काही रेकग्नाइज करणार नाही की याला काय येतं, त्याचं तर आपल्यात काय फरक आहे, तोही खातो पितरास. पण क्वाप्य विदिता, कधी माहिती देखील होणार नाही काय. पण चरत, शेवटची ओळ महत्वाची आहे. चरत तीव प्राज्ञा सतत परमानंद सुखिता, त्या बाकीच्या सुखामध्ये त्या परमानंदाने सुखी होऊन तो इथे राहतो. आणि म्हणून त्याला म्हणजे की त्या आनंदापेक्षा पलीकडचा आनंद नाही, त्या दर्शनापेक्षा पुढचं दर्शन नाही, आणि त्या ज्ञानापेक्षा पुढचं ज्ञान नाही. असं जे आहे तत् ब्रह्म इति अवधारत, ते ब्रह्म सुख. आता सगळं एकाच प्रकारचं विद्यम झालं. आता ती समजतं आपल्याला, पण आता तर आपण या शरीरामध्ये याच्यावर आहे. इथून जर आपल्याला तिथे आपल्याला दृष्टी उचलायची असेल तर काय केलं पाहिजे, कसं त्याची प्राप्ती होतं. ती काही एकदम काही आकाशातून पडली नाही. महात्मे लोक कुठेतरी त्याने देखील ज्ञान संपादन केलं. त्याने सुरुवातीला शाब्दिक ज्ञान होतं, पण गुरुच्या कृपेने होतं ते ज्ञान. आता त्याची सर्व व्यापकता सांगत आहे 56व्या श्लोकात राहील. आता विषय वारंवार पण वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. तर ते आहे कुठं, आपल्याला जरा शोध करायला लागतो परमेश्वराचा, भगवंताचा. तर कुठे आहे सापडेल ते पाहू पाहतात. आता पत्ता, पिनकोड नंबर, मोबाईल हे सांगत. धीर्यगुर्वमध पूर्णम सच्चिदानंदमद्वयम अनंतम नित्यमेकम यत् तद्ब्रह्मेत्यवधारये. आता याला सरळ शब्द सांग. सत, चित आणि आनंद याला म्हणतात त्याचं स्वरूप लक्षण. म्हणजे डायरेक्ट जसं अनेक बंगले असेल लाल रंगाचे, मध्ये तुमचा हिरवा असेल, तो हिरवा बंगला माझा आहे, लाल बंगले माझे नाही म्हणण्याची आवश्यकता. तर तो तिर्यक, तिर्यक म्हणजे तो सर्व व्यापक आहे. जसा धागा असतो तसा आडवाई असतो, उभय असतो. ऊर्ध्व कुठे आहे तो, ऊर्ध्व आगे आणि अधोभागे वर आहे. म्हणजे एखाद्या लाटे जर तुम्ही परीक्षण केलं तर पाणी कुठे आहे, ऊर्ध्व आहे, अध आहे, आडवा आहे, बाकी तसं म्हणणं. तर तिर्यक, ऊर्ध्व, अधा म्हणजे खाली. खऱ्या अर्थाने हे सगळं कसं आहे, देश सापेक्ष शब्द आहे, पण सगळ्या देशामध्ये त्याला सांगायचं. अध पूर्ण
परिपूर्ण म्हणजे कुठल्याही उपाधीनी परिच्छिन्न नसलेलं, देशाच्या कालाचं वगैरे. आणि सच्चिदानंद अद्वयम, सत अस्तित्व, चित ज्ञान, आनंद म्हणजे सुख स्वरूप आहे. ते कशाचं तरी सुख नसून ते सुख स्वरूप आहे. अद्वयम एकमेव अद्वितीय आहे. अनंतम, अनंत म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारची परिच्छिन्नता नाही. शंकराचार्यांनी भाष्यात अनंत सांगितलं आहे, देश काल वस्तू अपरिच्छिन्नम, अनकंडिशन बाय टाइम स्पेस अँड ऑब्जेक्टिव्हिटी इज द रियालिटी. आईस्टीनच्या जगात त्याला कुठले तरी लिमिटेशन्स होतात. एक तर देशाची मर्यादा आहे, नाही तर कालाची, नाही तर गुणधर्माची. या चैतन्य तत्वाला ह्या मर्यादाच नाही, म्हणून अनंतम. नित्यम म्हणजे सतत नाशरहितम, त्याचा कधी नाश होत नाही. लाटा येतात निघून जातात, पण पाणी जसं तसंच असतं. ढग येतात निघून जातात, पण आकाश तसं त्याच्यासारखं. आकाश हे नव्हे, आकाश देखील प्रलयाच्या वेळेस नाश पावत असतं. पण हे चैतन्य त्यावेळेस देखील नाश पावत नाही, आणि म्हणून नित्य सदा सर्व काळ असणार. म्हणजे त्याला कालाची मर्यादा नाही, देशाची नाही. एकम, एकम म्हणत असताना त्यात कुठल्या प्रकारचे भेद नाही. सजातीय, विजातीय, स्वगत, भेदरहित. या संसारात 3 भेद असतात. सजातीय भेद म्हणजे त्या स्पेसीमध्ये असलेले भेद. तसा गायी असतात. आजकाल ते जर्सी गायी यायला लागल्या. आपल्या बाकीच्या गावातल्या असलेल्या गायी जर्सी गायी, या म्हणतात सजातीय. त्या 4 भेद. माणसामध्ये देखील कधी कधी आपण गुणानुसार भेद करतो. हा ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, ते सुद्धा भेद आहे. मानवजात एकच आहे, पण त्या दृष्टीत त्याच्यातही भेद पाहतात लोक गुणानुसार. हा त्यामध्ये. आता त्याची तुलना आपण जनावराशी करा, तर माणसाचं डोकं खांद्याच्या वर आहे, जनावराचं तिरे गुणी आहे. तो जरी अनेकदा जनावरासारखा वागत असला तरी खऱ्या अर्थाने तो त्याच्यापासून वेगळा. म्हणजे विजाती भेद, मनुष्यात आणि जनावरात विजाती, 2 जातीमध्ये भेद. तिसरं स्वगत भेद, स्वतःमध्ये भेद. डोकं म्हणजे कान नव्हे, कान म्हणजे हात नव्हे, पण सगळ्यामध्ये मी जसा एक कॉमन आहे तसं हे झाडाकडे पाहायचं म्हणजे बुंदा म्हणजे फांद्या नव्हे, फांद्या म्हणजे पानं नव्हे, पानं म्हणजे फुलं नव्हे, फुलं म्हणजे असं बाकीचे शाखा नव्हे, असं. पण त्यात रस एकच आहे. ते हे एकच तत्व आहे. त्यातच काय, हे 3 भेद नाही, म्हणून एकम वापरले. एकम नित्यम विमल, ते सुद्धा एकम. तद्ब्रह्मेत्यवधारे, ते ब्रह्म असं तो त्याचा अनुभव घ्या, त्याचा स्वानुभव घ्या. तर हे सगळं तसं लहान मुलाला जर बाळा जोजोरे करतात त्याच्यासारखं त्यात आहे. कशासाठी की आपलं नेहमीच जे आपल्याला जे जाणीव आहे त्याच्यापासून समजलं पाहिजे की याहीपेक्षा काहीतरी आपल्या हृदयातच ते आहे. फक्त आज कसं झालं आहे की 2 लाकडाच्या ठोकळ्याकडे पाहिलं तर वाटत देखील की त्यात अग्नी असेल म्हणून, पण तुम्ही घर्षण केल्याशिवाय काढू शकत नाही. दुधामध्ये पाहिलं तर वाटतं नाही त्यात लोणी आहे म्हणून, पण बरीच काय प्रक्रिया करावं होतं, ते पुढे सांगणार आहे तुम्हाला. तर हे समजावं, तर असं जे आहे हे सुख जे प्रत्येकाच्या अंतर्यामी ते ब्रह्म ते. आता त्याला तर कशा प्रकारचं आपण त्याचा लक्षवेध घ्यायचा, प्रक्रिया एकच आहे त्यात की जे काय नाही ते सोडायचं आणि जे आहे त्याच्यामध्ये स्थित व्हायचं. याला म्हणतात नेती नेती पद्धती. आता त्याचे टेक्निकल शब्द वापरला व्यावृत्ती रूपेण. त्या एका शब्दात अतत व्यावृत्ती रूपेण वेदांते लक्ष्यते द्वयम अखंडानंदमेकं यत् तद्ब्रह्मेत्यवधारेत. यत म्हणजे जे तत्व, जे ब्रह्मतत्व. कसं आहे, आपल्याला इथून जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर त्यासाठी अतत, तत् म्हणजे ते, लावला म्हणजे विरुद्धाला अतत म्हणजे हे नव्हे, हे नव्हे, हे नव्हे. तिथून त्याला त्या शरीरापासून तर या 3 उपाधी होत्या. कोणत्या? स्थूल शरीराची, सूक्ष्म शरीराची, कारण शरीराची. त्यात अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय, विज्ञानमय, आनंद सगळं आपण पाहिलं. आता हे सगळं काही येऊ शकत नाही. कारण काय, जे परिवर्तनशील आहे ते आत्मानुभवती, ते आत्मा होऊ शकत नाही. मग त्यासाठी एकच उपाय आहे ध्यानामध्ये की एक निषेध वाक्याचा उपयोग करून हे नेती नेती म्हणतो. त्या भजनामध्ये श्रुती नेती नेती म्हणते गोविंद रे तुझं सगुण म्हणू की काय, ते 2 शब्दच आहे. आता ते सगळं तेही बंद करावं. आता तत् म्हणजे
ते असणं. अतत म्हणजे ते हे नव्हे. मग ते हे म्हणजे स्थूल शरीर ते नव्हे, सूक्ष्म शरीर नव्हे, कारण शरीर नव्हे, आणि त्याच्या अंतर्भूत असलेले काय पंचकोश. अन्नमय कोशाचं झालं स्थूल शरीर, प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय कोशात झालं सूक्ष्म शरीर, आणि आनंदमय कोश इज इक्वल टू आपलं कारण शरीर. तिघात. म्हणून आपल्याला तिथून जर जावं लागत असेल तर अधिक निर्देशन कर. त्याचं फक्त आता प्रॅक्टिकल सांगत आहे. आधी सांगितलं उपाधी त्रितयात अन्यम आत्मानम अवधारय. आता अन्य असेल तर आपण काय म्हणतो हे नव्हे. तुमच्यावर आरोप दिला तर कसं करता, हे मी केलंच नाही, हा पण अध्यारोप झालाय. तर ह्या अध्यारोपातून निघायचं असेल तर प्रक्रिया आहे की हे मी नव्हे याचं निरसन कर. देहेंद्रियादी निरसन लक्षणेनं मार्गेनं, हाच मार्ग आहे, दुसरं काही. टू रिजेक्ट व्हॉट आय एम नॉट अँड टू असर्ट व्हॉट आय एम. म्हणजे आपलं जे स्वरूप नाही त्याला तुम्ही नाही नाही म्हणून त्याला वेगळं राहते. हे नाही हे नाही अशा निषेधमुख वाक्याने, निषेध म्हणजे नकारात्मक वाक्याने, आणि मग जे राहिलं ते आपलं स्वरूप. वेदांते लक्ष्यते अद्वयम. असं ते नाही असं सांगून जे आहे ते स्थूल सूक्ष्म कारण देहून अतीत आहे ते तुझं स्वरूप आहे असं आत्मतत्व तत्वमसी महावाक्याने वेदांत सांगितलं. लक्ष्यते म्हणून तत्वमसी आदि लक्ष्यम, तत्वमसी आदि लक्ष्यम. वेदांत ही म्हणजे वेदांत म्हणजे उपनिषद. उपनिषद भी उपनिषदात हे व्यवस्थित सर्व सांगितलं आहे ते वारंवार. कारण आत्मबोध सगळ्याचं सारं लक्ष, ते लक्ष म्हणजे दर्शवित झालं यात जे कोणी सल्लं, आणि ते ब्रह्म इति अवधार आहे. ते आपलं ब्रह्म आहे. अवधार आहे त्याचा अर्थ स्वतः साधकाने जाणून घ्यावं. तिथे मग आता जाणण्यासारखं काही नाही. जाणणारा आणि जाणलेलं एकच होतं. ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदय सर्वस्य विस्थितम त्याला म्हणतात. ज्योतिषामपि तज्ज्योती. त्या प्रकाशाचाही प्रकाश आहे, म्हणजे ते ज्ञानाचंही ज्ञान आहे. ते ज्ञान आहे, ज्ञेय आहे, ज्ञानगम्य आहे, आणि तुमच्या आमच्या हृदयात आहे. ते फक्त आहे तसं तुम्ही आपलं स्वरूप जाणून घ्या. त्यासाठी कसं शास्त्र आणि गुरु उपदेशत, शास्त्राकडून आणि गुरुजनांपासून दृष्टी प्राप्त करून साधकाने जाणून घ्यावं हे सांगायचं. पुढे शब्द काय आपले अखंड आनंदम. आता अखंड शब्द देखील त्याला निरंतर सुख असं म्हणत आहे. बाकीचं सुख असं आहे अंतरणारं सुख आहे. आणि अखंड याचा अर्थ देखील आहे की ज्याला ह्या तिन्ही मर्यादा नाही, देशाची, कालाची आणि वस्तूची. अनंत स्वरूप आणि अखंड दोघाचा अर्थ एकच. वेगवेगळे पॉइंटर्स आहेत. जसे विष्णू सहस्त्र नाम, पण विष्णू एकच आहे असं नाही. विष्णूर विष्णू षटकार भूत प्रभू. पण शेवट तसं हे निर्णय पॉइंटर देऊन कुठेतरी साधकाला तिथं क्लिक व्हावं. त्यात तुम्ही सांगते की असं ते परमात्म तत्व ते तुझं स्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे असं जाणून घ्यावं. आता पुढे त्याचं आता री ओढत आहे. अखंडानंद रूपस्य तस्यानंदलवाश्रिताः ब्रह्माद्यास्तारतम्येन भवन्त्यानंदिनोऽखिलाः. आता अखंड स्वरूप काय तुम्हाला आधी सांगितलं की ज्यात कुठल्या प्रकारची मर्यादा सीमितता नाही, जे सतत आहे, म्हणजे ते देशाने काल्याने मर्यादित झाले असं अखंड रूप. जे त्याला दुसरा शब्द आहे सच्चित आनंद स्वरूप असलेलं आपलं स्वरूप. अशा परस्य ब्रह्मणा, अशा हा परब्रह्माचं स्वरूप. तस्य त्याचा आनंद कसा आहे, कारण आपल्याला कंपॅरिझन केल्याशिवाय, तुलना केल्याशिवाय आकलन होत नाही. का मुद्दाम सांगत आहे त्या आनंदावर आश्रित हो. यस्य आनंद लवासित, ज्या आनंदाच्या एका कणावर, एका थोडशा, एका बिलकुल अशा घटकावर अवलंबून. कोणाचा आहे ब्रह्मदेवादिकाचा आनंद आहे. ब्रह्माद्या म्हणजे त्या परमानंदाच्या किंवा ब्रह्मानंदाच्या आनंदावर अवलंबून मग ब्रह्मा, विष्णू, महेश्वर, इंद्र याचा देखील आनंद आहे. आद्या म्हणत असताना बाकीच्या सगळ्या देवता आपण पाहतोय. अनेक देवता आहे. कोणी वरुण देवता आहे, कोणी इंद्र देवता आहे, कोणी चंद्र देवता आहे. पण त्याच्या मागे ब्रह्मदेव त्याचा
अधिपत्य करणारा. पण ब्रह्मदेवाची देखील निर्मिती कुठून आहे? ब्रह्मानंदापासून. म्हणजे ब्रह्मदेव हा पुल्लिंगी शब्द झाला, ब्रह्माजी. आणि ते ब्रह्म हे शुद्ध ब्रह्म जे नित्य स्वरूप सांगणार आहे ते त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणून आपल्या इथे देखील पुराणात सांगितलं आहे की नारायण पहुडले असताना त्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म. नारायण म्हणजे साक्षात ब्रह्मापासूनच, परमात्म्यापासूनच त्याची उत्पत्ती. म्हणजे नक्कीच तो परमात्म्याचा जो आनंद आहे त्याच्या आनंदावर त्याचा लव म्हणजे एवढसा कट. तसं एखाद्या सिंधूमधला एक बिंदू, बस तेवढा आहे त्याचा आनंद, तारच मिळेल. आणि त्याच्या प्रमाणाशी त्याच्या कंपॅरिझन केले असताना भवंती आनंदीनः अखिलः, म्हणजे सत्तत्वाचा आनंद त्याचा लवलेश घेऊन हे सगळे लोक आनंद झाले. प्रत्येकाला एक एक पोर्टफोलिओ मिळाला आहे. आपण किती त्याचा आनंदित होतो एवढे. ब्रह्मानंद संपादने एव यत्न कर्तव्य आहे. कशासाठी? की ह्या जीवनात साधकाने हा ब्रह्मानंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावा. बाकीचा भरपूर सुखासाठी प्रयत्न करतो, धडपड करतो, सगळं आयुष्य खराब होतं. ते हे सांगण्यासाठी आहे. मग मला आधीच सांगितलं की ते तुम्ही आता त्या आनंदवल्लीमध्ये एकापेक्षा एक असं सुखाचं पाहिजे. मला सांगितलं सगळ्यात शेवटचं सुख सांगितलं ब्रह्मदेवाचं सुख. पण ब्रह्मदेवाचं सुख देखील त्या ब्रह्मानंदावर अवलंबून आहे. आणि मग ब्रह्मदेवापासून मग झाले इंद्र, चंद्र, वरुण, प्रत्येकाने एक एक दिपाट. जसं आपल्याचे एक प्राईम मिनिस्टर असतो आणि बाकीचे मिनिस्टर त्याचे आहेत. कधी कधी प्राईम मिनिस्टरच्या विरुद्ध सगळे गेले तर काही करू शकत नाही. तर त्याचा एका त्या सगळं कशावर त्या समष्टीच्या आनंदामुळे ते आनंद आहे. एका चांगलं उदाहरणाने तुम्हाला समजून घेत आहे की एका कंपनीमध्ये एका आपल्या मॅनेजिंग डायरेक्टरने त्याच्या प्रोपरायटरने सांगितलं, त्याचा मालक असतं की या वर्षी आपण 50 लाखाचा डिव्हिडंड आहे त्या नोकरांना वाटून दे, किंवा 2% असेल, याच्यापेक्षा जो कमी जो जास्त असेल त्याच्यापैकी जे जास्त येईल ते. आता ते बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये तो सेक्रेटरी आपला रिपोर्ट पुटअप करायला गेला तर त्याने 50 लाखाच्या ऐवजी त्याला सांगितलं 85 लाख रुपये मी वाटणार आहोत. क्रॉस टाक लावता की जे काही जास्त असेल ते त्याच्यातून द्यायचं. एकदम पण लोक एकदम ऑब्जेक्शन, असं कसं तुम्ही ते 50 लाखाचं तुम्ही रेझोल्युशन घेतलं आणि 85 लाख कसे वाटता? कारण आपल्याला मिळालं तर कोणी नाही म्हणत नाही, पण द्यायचं असतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की सर हे सगळ्या प्रॉफिटचं फक्त 1%, तुम्ही तर 2% म्हटलं. आपल्याला हे तसं हे त्याच्या आनंद केल्यानंतर, आणि म्हणून त्याच्या आनंदाचा लवासिकता म्हणजे त्याच्या एक काय म्हणते की बिलकुल अनंत तत्वाचा छोटासा अंशावर येतो ब्रह्मदेव आणि बाकीचा आनंद आहे. आणि असं तर तुम्हाला शब्द त्या मनीषा पंचकामध्ये का तो ब्रह्मविद नाही, तो ब्रह्मच होऊन जातो. का ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. म्हणून हा ब्रह्मानंदाचं स्वरूप हे मुद्दाम एवढ्यासाठी की या जीवनात माणसाची इति कर्तव्यता त्यातच, आणि ते जाणून घ्यावे या ठिकाणी. ब्रह्मदेवापासून गवताच्या काळीपर्यंत होणारा आनंद ब्रह्मादी स्थावरांतेषु, शंकराचार्य भाष्यात म्हणलंय ब्रह्मदेवापासून सगळं तो व्यापक आहे म्हणून आहे. एकाने वर्णन केलं असं एक असा आनंद होतो. विषयानंद संसार आहे, त्याच्यात भजनानंद हरिदास आहे, त्याच्यानंतर ब्रह्मानंद जीवनमुक्त अनकही वासना नाश. त्या ठिकाणी सगळ्या अहंकाराचा आणि वासनेचा नाश होतो. तसं मागच्या याच्यात पाहिलं की एक अशी अवस्था म्हणतात की ते शरीराची उपाधी देखील सुटलेली आहे. अशा तऱ्हेचं हे सांगून एवढ्यासाठी की मुद्दाम काहीतरी फुलवून सांगायचं म्हणून नव्हे, पण आपल्याला कुठल्याही गोष्टीचं महत्त्व समजल्याशिवाय त्याच्याबाबतची आपल्याला आवड होत नाही, आणि आवड झाल्याशिवाय याच्याबाबत आपल्याला सवड होत नाही सिद्धांत. म्हणून हेच मुद्दाम सांगत आहे आणि काही फुलवून सांगत नाही. आणि तुम्ही पाहता मग युवा स्यास साधू युवाध्याया का आशिष्टो दुलिष्टो बलिष्ठ वगैरे इतकं छान वर्णन केलं त्या ठिकाणी. असं वाटते की आपण कुठे याचे तर ते याच देही याच डोळा
अनुभवावं म्हणून त्याचा शब्द वापरला तत् ब्रह्म इति अभिधाय भवंती आनंदरो अखिला. त्या बाकीच्या सगळ्यांना देखील आनंद होत असतो. तुमचा आमचा देखील प्रत्येकाचा आनंद त्या आनंदामुळे असं. आता पुढे सर्व जगाला ते व्यापक असून कुठे आता तो आनंद आता ते पुढच्या याचं सांगत. आता कसं घ्यायचं तर परत आपला प्रश्न काय की तसं समजते ते नाही का क्लासमध्ये येतो पण तर सगळं ठीक आहे हो. पण आता ते दिसणार वस्तू असेल तर गुरुलाही सोपं आहे की जसं मी तुम्हाला फुल दाखवलं हे बाबा ब्रह्मांड. असं काही टाळकावर हात ठेवून लोक असं काहीतरी करत असतात आणि ते तेवढ्या पुरतं बरोबर पडते. इथे जबाबदारी आहे पण कसं आहे की दिसून नाही पडत बाहेर. आणि त्यासाठी आता दुसरं उदाहरण देत आहे. आता लोण्याचं उदाहरण देत आहे. लोणी दिसतं का दुधाकडे पाहिल्यानंतर पण लोणी आहे ना त्याच्यात एखादी वस्तू विद्यमान असल्याशिवाय त्याच्यातून निघेल कशी आता ते सांगत. पण त्याची कसं प्रक्रिया करावी लागते आता ऐका तुम्हाला. तेव्हा म्हणजे मेडिटेशनची काय आवश्यकता आहे बाकीचं विषयाचं ध्यान कसं करतो बरोबर आपण तसं आता हे केलं पाहिजे. आता एका वाक्य सांग तद्युक्तम अखिलम वस्तू व्यवहारस्तदन्वितः तस्मात् सर्वगतं ब्रह्म क्षीरे सर्पिरिवाखिले. आता हे सगळं विचारत असताना साधकाच्या मनात स्वाभाविक प्रश्न उद्भवतो की कुठे भेटावं त्याला. एखाद्या माणसाचं काय आपण ऐकलं म्हणजे कुठे राहतात ते भेटात केव्हा भेटतील त्यांना. तसं हे ब्रह्म कुठे असतं कसं त्याला कॉन्टॅक्ट करू. तर पहिल्यांदा म्हणतात की त्याच्यामुळे सगळे तुमचे व्यवहार आहेत. तद्युक्तम अखिलम वस्तू सगळे जे नामरूपात्मक जगत आहे किंवा जे जिवंत प्राणी आहे किंवा जड वस्तू आहे त्याच्या आधी सांग त्याचं लक्षण कसं आहे सच्चिदानंदमद्वयम. त्या जगामध्ये दोन्ही प्रकारचे आहे. कोण जिवंत असलेले प्राणी जंगम आणि दुसरे स्थावर म्हणजे जड. ते कशामुळे विचार केला इव्हन सूर्याने देखील प्रकाश द्यायचं काम आहे तर सूर्याच्या मागे त्या चैतन्याची झोत आहे म्हणून. माझे डोळे देखील सूर्याला बघू शकतात या डोळ्याच्या मागे ते चैतन्य आहे म्हणून. त्याच्यात नसेल तर डोळे पाहू शकत नाही. असा विचार केला तर पृथ्वी देखील तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट देते त्याचा आधार आहे म्हणून. समुद्रात इतके सप्त समुद्र जरी घेतले तर त्याला त्याचा आधार कुठे घ्या तुम्ही. म्हणून अखिलम वस्तू याचा अर्थ संपूर्ण प्रपंच. तो प्रपंच सब्जेक्टिव्हली पाहिला तर जागृत स्वप्न सुषुप्तीच्या परिसरात येतो. ब्रह्मांडात जर खेळ पाहिला तो उत्पत्ती स्थिती लयाचा सगळा कार्यक्रम चालला असतो. ब्रह्मदेवाचं काम उत्पत्तीचं विष्णूचं काम संगोपनाचं रुद्राचं काम संहाराचं ते देखील त्याच्या शक्तीने जातं. म्हणून त्याच्या आता म्हणून हा भाग विचार की ब्रह्मसमन्वितम ब्रह्माने युक्त होऊनच हे सगळं चाललं असतं. मागे काय सांगितलं इव्हन ब्रह्मदेव इंद्र चंद्र याचा देखील आनंद त्या आनंदामुळे आणि त्याचा फक्त लवलेश आनंद आहे. पण आपलं जेव्हा रक्त तपासतं तर सगळं घेत नाही. एक बिंदू आपल्या सगळ्या रक्ताचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे ह्या की सगळ्या ब्रह्मांडात होणारं अस्तित्व सगळ्या ब्रह्मांडाचं असलेलं चित्त म्हणजे ज्ञान आणि त्याचं आनंदत्व हे त्याचं. म्हणून म्हटलं का तद्युक्त अखिलम वस्तू सगळे वस्तू म्हणजे सगळे प्राणी देह इंद्रिय घट पटादी विकार जात. घटपटादी कशासाठी जड वस्तूच आहे. त्याच्यानंतर जे प्राणी मात्र आहेत ते सगळे पण त्याचं असं सर्वात्म दृष्टी घेऊन पहा. अखिलम वस्तू आणि व्यवहार असतात जन्मिता. प्रपंचात आपले व्यवहार चालले असतात घरी ऑफिसमध्ये बिझनेसमध्ये त्याच्यामुळे सगळे व्यवहार तदन्वित. वैदिक आणि लौकिकात्मक असे व्यवहार. एक तर आपले काही धार्मिक कर्म करतो काही व्यावहारिक तेच त्याच्यामुळे. कोणी माणूस जिवंत असल्याशिवाय काही कार्य करू शकत नाही. लक्षात सगळ्या जीवन चिमणी देखील ओरडते ती जिवंत आहे म्हणून. मेलेली चिमणी काय ओरडू शकत नाही. कावळा देखील तर आता कर्कशतेने तो एखादी चांगली कोकिळा देखील छान गाणं म्हणते पण तिच्यामध्ये ती जिवंत तत्व आहे. आजकाल लोकांना मोठा आनंद वाटतो असं म्हणण्यात की मी नास्तिक आहे. आणि तू नास्तिक असू शकत नाही. आणि त्याला विचार तू जिवंत आहेस की नाही एवढं विचारलं म्हणून त्याला नास्तिकता समजायची. म्हणजे सगळ्या लाटांचे व्यवहार जसे दुसऱ्या लाटात तुमचे आमचे तसेच व्यवहार आहे. पती पत्नी मुलं बाळ घरदार पण कशामुळं तुमच्यामध्ये हे झोत आहे म्हणून कशाची जीवनतत्वाची. ते नसेल तर उपयोगाचं नाही. म्हणून
व्यवहारच तदन्वितात आलं ते त्याचमुळे छान बोलतात, तस्मात सर्वगतम ब्रह्म. आता कुठे नाही ब्रह्म, सगळ्या ठिकाणी सर्व व्यापक. आता कसं, आता उदाहरणाने सांगत आहे, क्षीरे सर्पिरी इव अखिले. क्षीरे म्हणजे दुधामध्ये, सर्पिरी म्हणजे दुधामध्ये, सर्पी इव, सर्पी म्हणजे घृतम, लोण्यासारखं आहे. आता बाहेर पाहिलं तर वाटतं का लोणी आहे म्हणून, पण लेणू कुठून निघतं, दुधातून. आणि कसं लोणी करतात तो मला माहीत आहे, एकदम नाही. पहिल्यांदा दुधाचं दही करतात. आता दही व्हायसाठी कुठून तरी उसणं आणावं लागतं आपल्याला, हे आपल्याला नाही जमत. गुरुपासून थोडंसं ज्ञान उसणं आणावं लागतं, ऐकून बिरून काय आपल्या लक्षात येत नाही. पण शंकराचे म्हणजे शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्यनं ब्रह्मज्ञानान्वेषणं न करूयात. कितीही शास्त्री कुठला एक शब्द करू, त्या शब्दाशिवाय त्याला ते समजत नाही काय. म्हणून आपण आता हे प्रक्रिया करा, मग लावा या मेडिटेशनला, की ते एकदम दुधाचं काही दही एकदम होत नाही, त्यासाठी का आंबट आलो थोडं टाकायचं. मला तर साधं दही नव्हतं करतात, हसत होते ते बाई, का त्याची ती पद्धत आहे, प्रत्येकाला माहीत आहे टेक्निक. ते जरा शिकून घेतलं बाई काय करायचं. भस्कन भरपूर टाकलं तर तेही उपयोगाचं नाही. आणि त्याचं वातावरणही बरोबर असलं पाहिजे. भलत्या टेम्परेचरमध्ये ते असं विखुरल्यासारखं होतं, त्याच्या खवल्या खोल्या झाल्या पाहिजे बरोबर अमुक ठेवतं. आता ही झाली पहिली प्रक्रिया. नंतर दुसरी प्रक्रिया, त्याला घुसळलं पाहिजे. अजूनही नाही लोणी सापडत. असं करता करता शेवट खूप खूप प्रयत्न केला. तर तसं हे आत्मा परमात्म्याचं वारंवार चिंतन केलं. जसं आपण बाहेरच्या विषयाचं सतत चिंतन होत नाही, शिकवावं लागत नाही तुम्हाला. बाप, तर आता एवढं जर समजलं असेल, अखिलम वस्तू तद्युक्तम वर्तते, त्याच्यामुळे व्यवहारा तदन्विता भवती, त्याचं की व्यवहार त्याच्यामुळं. आणि कसं, अखिले क्षीरे, सगळ्या दुधामध्ये, सर्पीही इव ब्रह्म सर्वगतम असती. सर्पी म्हणजे आता ते सगळं काढावं, म्हणून तुम्ही प्रयत्न करा. यत्न तो देव जाणावा अंतरी धरितामध्ये, की किती तुम्ही ऐकलं तर शेवट कुठेतरी बसावं लागेल. ठाईचं बैसून एक करा चित्त आणि लावा तुझा कोहम, त्यामध्ये सोहम. आणि तो सोहम शब्द देखील त्या ठिकाणी महत्वाचा आहे. तर अशा तऱ्हेचं मनाला लावावं लागेल त्याचे सदा. मग सन्निधाने न चेष्टते सर्वम इंद्रिय, म्हणजे आपल्यामुळे हे सगळे व्यवहार चालले आहे, त्याच्याकडे मन वळणं. ध्यान करणं म्हणजे मनाला मारायचं नाही, विचार काय येतच नाही, पण विचार आणि मनाचा सगळा खेळ ज्याच्यावर चालतो त्याच्याकडे नजर वळवायची. त्या काय म्हणून एका महाराज म्हणजे तिळामध्ये तुम्हाला तेल दिसत नाही, बाहेरनं पाहिलं तर वाटत नाही की ते, पण ते काढायचं म्हणजे तेल आहे त्यात. कारण एखादी वस्तू विद्यमान असल्याशिवाय ती त्यातून निष्पन्न होऊ शकत नाही. म्हणून टीलमध्ये यथा तैलम, क्षीरमध्ये यथा घृतम, दुधामध्ये, पुष्पमध्ये यथा गंध, फुलामध्ये जसं गंध असतो. आणि पण तुम्ही जर विचार केला तर मग त्याच्यात राहत नाही. मग लोण्यामध्ये जसं आता दूध नाही राहत, संपलं. तेल जर काढलं त्यात तिळाचं काय अंश राहत नाही. त्या फुलामधून समजा सुगंध बाजूला केला अत्तर रूपाने, त्यात फुल राहत नाही. तसं आता हे जेव्हा वेगळं केलं आपलं, त्या ठिकाणी हा उपाधीचा पसारा. त्या ठिकाणी फलमध्ये यथा रसा, फळामध्ये रस असतो, तसा हा ब्रह्मरस आहे सख्यामध्ये. सदा मस्त सन्निधाने चेष्टते सर्वम इंद्रियम, तसं आपल्या याच्यामुळं हे इंद्रियाचे सगळे व्यवहार, मनाच्या सगळ्या भावना, बुद्धी सगळे विचार त्याच्यामुळे चालतं. हे प्रथम समजलं पाहिजे. वा, तू जसं आकाशाने युक्त असतात घट पट मोठादी, तसं हे आपलं ते आपलं स्वरूप आहे असं शांततेने जाणवं आत्मतत्व सुद्धा. त्याच्यासाठी ध्यानाची आवश्यक आहे. आता पुढच्या त्या ब्रह्माचं दुसरं लक्ष सांगत आहे. आता कसं आहे हो, आपण तरी आपण विचारतो. म्हणून ऋषीनं जर अशी विरोधाभासात्मक भाषा वापरू लागते. आणि हे अशी ही उपनिषदाची पद्धती वापरून, कारण शंकराचार्यांनी उपनिषदाचाच आधार घेऊन आत्मबोध आम्हाला दिलेला आहे. तर आहे कसं तर सांगायचं आम्हाला, छोटं आहे का मोठं आहे, लहान आहे का महान आहे. आता कुठलंही त्याला जर लावलं तर विशेषण झालं, ते तर निर्विशेष आहे. निर्दोष आम्ही समम ब्रह्म, एकच वस्तू निर्दोष आहे सम आहे, तो म्हणजे ब्रह्म परमात्मा. मग त्याचं काय वर्णन करणार किती करून. आता म्हणून मुद्दाम उपनिषदाच्या स्टाईलने सांगत, अनन्वस्तूलमर्हस्वम अदीर्घमजमव्ययम्
अरूप गुणवर्णाख्यम तद्ब्रह्मेत्यवधारये. आता म्हणजे अणु आपण अणु म्हणजे काय म्हणतो, बारीक म्हणतो, तसं छोट म्हणजे ते त्याचा अर्थ आहे सूक्ष्म. ते सूक्ष्म नाही, कारण सूक्ष्म आहे म्हटलं म्हणजे स्थूल होईल. ते अणु नाही म्हणजे छोट नाही. आणि मग आता दुसरा शब्द येतो, मग ते काय स्थूल आहे का किंवा जड आहे का? नाही, म्हणजे छोटे नाही आणि तसं मोठे नाही, कारण हे दोन्ही हे डायमेन्शन सांगणार आहे. इट इज डायमेन्शनलेस. कारण जे देशाने परिच्छिन्न असतं त्याला आपल्याला मेजरमेंट दिसतोय, छोटं मोठं लहान. हे लहानही नाही आणि महानही नाही, म्हणजे सूक्ष्मही नव्हे आणि स्थूल नव्हे. हे आपले बृहदारण्यक उपनिषद शब्द आले. आता अर्रस्वम आखूड म्हणजे शॉर्ट असलेलं, कमी आहे, ठेंगणं आहे, उंच आपण म्हणतो ना. हे कशानुसार? परत देशाची मर्यादा आपण देहाचं का देह असतं तर म्हटलं तर अर्रस्वम. आणि अदीर्घम मग खूप विशाल आहे म्हणत, तसे नाही, काही शब्दच नाही का. अजम ज म्हणजे जन्मलेलं, अज म्हणजे न जन्मलेलं. आता काय त्याच्या अव्ययम, अव्यय म्हणजे अविनाशी. अरूप गुणवर्णाख्य, त्याला रूपवर्ण नाही. तद्ब्रह्म इति अवधारय, त्याला ब्रह्म म्हणतात. ते ज्ञानेश्वर माऊलीचा हरी आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण देते, तो हारे श्रीहरी, पाहिला डोळे भरी आणि पाहते पाहणे दुरी सारून. एक कसं पॉवरफुल वाक्य आहे की तिथे पाहायला म्हणा, पण पाहणारा आणि पाहिलेली वस्तू या बाजूला ठेवणं. तिथे आपण पाहत असतो त्याला मर्यादा असतात. एक तर छोटं म्हणतो, नाही तर मोठं म्हणतो. आणि म्हणून तुकाराम महाराज त्याचा अणोरणिया ठीकट ठोकडा तुका आकाश. आता काहीतरी शब्द सांगायला म्हणून ते आकाश शब्द, तर त्याला कुठल्याही प्रकारची सापेक्षता रे, तुमच्या आमच्या दृष्टीने सापेक्षता असते. संध्याकाळी जरा सूर्य मावळला, आपण तो रात्र झाली. उगवला तर दिवस. पण सूर्याला मावळणे आणि उगवणं आहे का? जरा विचार करा बरं तुम्ही. किंवा त्यालाच प्रेमाने विचार, सूर्यनारायणा व्हॉट्स युअर ओपिनियन अबाउट नाईट? रात्री बाबा तू जमत तर काय सांगितलं असेल तुमच्याकडे, पाहू मला रात्र मग दिवस. तसंच हे सगळे सापेक्ष शब्द आहे. त्या अमृतानं भवत अज्ञानाच्या संदर्भात ज्ञान म्हटलंय, म्हणजे त्या तिथे अज्ञानी ज्ञान देखील म्हणता येत नाही. आणि ते शब्दाच्या पलीकडे आहे. आणि ते ज्ञानेश्वर माऊली शब्दाचं सांगतात, शब्दाचं खंडन केलं पण शब्दाने. तसं आता हे शब्द आहे, ही अशी भाषा आहे उपनिषदाची. आणि शब्दशः नुसतं ऐकलं ना आपण गुरुकडून नाही ऐकता, आपण लोक आधीच वाईट असते, आणखी गडबड होते की काय. हे वाटतं की हे ऋषीमुनी काही नॉर्मल नव्हती. तसं ईशावास्य उपनिषद तद्दूरे, तो दोन दिके, ते दूर आहे ते जवळ आहे. तदेजती तद्नैजती, ते फिरतं ते फिरत नाही. वाटतं यांचं नक्की डोकं फिरलं असलं पाहिजे. तुम्ही ते फिरतं म्हणायचं, उपाधीच्या दृष्टीने पाहिलं तर फिरतं. समजा मी जर गाडीने जाऊन आता पुण्याला निघालो असलो तर मी चाललो आहे, पण असं चाललो असता मी चाललो नाही असं म्हणतं तर बरोबर आहे. मी ज्या ठिकाणी बसलो तिथून जर पाहिलं मला तर मी फिरत नाही. पण कारच्या दृष्टीने तर उपाधी मग वाटतं. या उपाधीमध्ये हे डायमेन्शन दिसतात. कोणतं? शॉर्ट लॉंग, म्हणजे हे आखूड असलेलं, व्यापक असलेलं. इथे कुठलेही शब्द त्याच्यासाठी म्हणून अदीर्घम, अजम, अव्ययम, अविनाशी आहे. आणि म्हणून सत्य ज्ञानानंतर गगनाचे प्रावरण, गगनाचे म्हणजे आकाशाला देखील गवसणी घालणार आहे. कारण आकाशाचं देखील अस्तित्व त्या तत्वामुळे. आणि आपल्या इथे सांगितलं तत्वज्ञानात प्रलयाच्या वेळेस आकाश देखील विलीन होऊन जात असतो, पण चैतन्य तत्व नाही. गगनाचे नाही रूपवर्ण कुठेच सांगितले, त्याला रूप आणि वर्ण गुर्ण काही नाही त्याची. नाही तर आपण होऊन पाहिलं तर देवाला कसं आहे, बस कसं आहे, ऐकतं काही नाही. तर तो ऑब्जेक्ट विषय नाही. रूपवर्ण गुण जेथे हे सगळं अरूप गुणवर्ण. तो हारे श्रीहरी. आता आपल्याला ब्रह्मशब्द ऐकून त्रास वाटतो म्हणून हरी वापरला शब्द, पण हरी म्हणत असताना दुसरं काही नाही, ब्रह्मच आहे. त्याने हरिपाठ लिहिला तर तीच दृष्टी आहे त्यांची. पण आपण कुठे लक्ष देऊ त्याकडे? एक हरी आत्मा जीव शिव सम, बस सगळं एकच. तो हारे
तसं तो हा विठ्ठल बरोबर, तसं खऱ्या अर्थाने तो आणि हा काल तुम्हाला सांगितलं की तो बनारसमध्ये असलेला आणि हा इथे हॉटेलमध्ये दिसणारा तो देवदत्त एकच आहे. तसा तो हा रे श्रीहरी. त्याचं शरीरयष्टी बदलली असेल तेव्हा असा रस्म होता, आता स्थूल झाला, पण त्याच्या मागे चैतन्य कसं आहे, एकच आहे. त्या दृष्टीत पाहिला डोळे भरून पाहायला म्हणतात. आपल्याला वाटतं की आपण पाहिलं तसंच पाहणं, आणि पाहते पाहणे दुरी सारून या. मी पाहणाऱ्याने पाहिलेलं तिथे त्रिपुटी सारण. आता हे सांगूया तसंच आहे. अरूप गुणवर्णाख्यम, त्यात गुणही नाही. कारण एखादी वस्तू असेल तर तिला गुणधर्म असतात, द्रव्य असेल तर गुणधर्म असतात. परमात्मा काही द्रव्य नव्हे. म्हणून अनादित्वात निर्गुणत्वात परमात्मायमव्या शरीरच तोपी कौंतेय न करो तिरलिप्यती 13व्या देत आहे. तसंच अरूप आणि गुण आणि वर्ण नाही. त्याला वर्ण म्हणजे निर्णय पाहिजे, काळा हिरवा पिवळा. सांगा ना आत्म्याचा कोणता रंग आहे? एखादी रिझल्ट डायजेस्ट त्याचा आकार काढला, आकार काढला तो आत्मा होऊ शकत नाही. चौकोनी काढणं, गोल करतात, काय असं काढतात, ती कल्पनेचे दाखवतात. म्हणून वर्ण नाही त्याला. म्हणजे वर्ण म्हणजे काळा हिरवा पिवळा तांबडा नाही. म्हणून त्याला रामकृष्णांनी म्हणून छान उदाहरण दिलं परमहंसांनी की कशा प्रकारचा लाईट आहे. म्हणजे तो असा प्रकाश आहे की ज्याला कुठल्या प्रकारचे रंगरूपाचा गुणधर्म नाही. इट्स अ लाईट विदाऊट एनी ॲट्रिब्यूट्स. बाकीचे ॲट्रिब्यूट असतं, हिरवा आहे, पिवळा आहे, तांबडा आहे, असं परमात्मा. तद ब्रह्म इति अवधारते ब्रह्मस जाणार. एक श्लोक आणखीन थांबवत होता. आता मग हे सगळं जे खेळ चाललाय कशामुळे चाललाय, आता हे सगळी उपनिषदाची भाषा आहे. यद्भासा भाष्य तेरकादी भाष्येर्यत्तुन भाष्यते येन सर्वमिदं भाति तद्ब्रह्मेत्यवधारे. ते ब्रह्म असं जाणून घ्या, अनुभवात येऊ द्या की ते कोणतं. यद भाषा भाष्यते अर्कादी. पण तुम्ही आमचे डोळे चांगले आहे, बाहेरचे विषय असेल, पण अर्क म्हणजे सूर्य जर नसेल तर आपण पाहू शकत नाही, पाहण्याचं ज्ञान होऊ शकत नाही. डोळ्यासाठी पाहण्याचं माध्यम आहे सूर्य, पण सूर्याला पाहण्याची किंवा प्रकाश देण्याची क्षमता कोण देतो असं विचार केलं तर त्याच्या मागे बसला येतो इदा आदित्य कथम तेज, की ज्याच्या प्रकाशाने सूर्य देखील प्रकाशमान होऊन तुम आम्हाला डोळ्याने रूप बघण्याची क्षमता देत असतो. म्हणून झालं ना बस. अर्कादी म्हणत असताना मग दिवसाच्या वेळेस सूर्य, रात्रीच्या वेळेस पौर्णिमेचा चंद्रमा आणि दुपारच्या वेळेस पावका. हे गीतेत येऊन गेले 15व्या अध्यायात. प्रथम त्याचं विविक्त रूप सांगितलं की त्याला सूर्य प्रकाशित करत नाही. न तद भास येते सूर्य हा न शशांक हा न पावका. आणि पुढच्या याच्यात 12व्या श्लोकात म्हटलं आहे यदा आदित्यकतम तेजहा जगत भास येते यच्चंद्रमसी यच्च अग्नो तत्तेजो माम. आता त्या अहम म्हणजे अहंकार नव्हे, शुद्ध स्वरूपामुळे हा सगळा खेळ चाललाय. यद भाषा अर्कादी भाष्यते. अर्कादी म्हणजे सूर्य चंद्र तारे, जितके कॉस्मिक ल्युमिनरीज आहे ब्रह्मांडातल्या, जितक्या तेजो देवता आहे त्या चैतन्याच्या तेजामध्ये भाष्ये असं होऊन यत न भाष्यते. त्या आणि त्या सगळ्या तेजो गुण आहे मला प्रकाशित करणारा मिळतो, परंतु जे त्याच्यामुळे प्रकाशित होत नाही. आणि तेच आपल्याच्यात उपनिषद म्हणजे डोळे त्याला प्रकाशित करू शकत नाही, पण डोळ्याला प्रकाश ज्याच्यामुळे प्राप्त होतो तदेव ब्रह्म. कान ज्याला शब्दाने ऐकू शकत नाही, पण कानाला ऐकण्याची क्षमता ज्याच्यापासून ते देव ब्रह्म. मन ज्याचं मनन करू शकत नाही, पण मनाला मनन करते. ही उपनिषद ऐकल्यानंतर आत्मबोध लक्षात. आत्मबोध अशी वस्तू आहे की ज्याला सुरुवात करायची वेदांत त्याच्यासाठी आहे, आणि ज्यांनी MN PhD केली असेल त्याच्यासाठी. तसं तुकारामाचा अभंग 4थ्या वर्गात घेतात, तोच MA ला देतात त्याचा. तसं हे आहे, हे सगळ्याचं सारवस. आणि तस भाष्ये न भाष्यते म्हणजे त्याच्याद्वारा म्हणजे सूर्य देखील त्याला प्रकाशित करू शकत नाही, चंद्रमा नाही, अग्नी नाही. ते जड आहे. जडेच ते नावे भासते. येणं इदम सर्वम भाती. ज्याच्यामुळे सगळं प्रकाशित होतं तद ब्रह्म इति अवधारेत. म्हणून आपण आरतीच्या वेळेस का वापरतो न तत्र सूर्यो भाती न चंद्र
तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयमग्नी तमेव भांतमनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाती. याला अनुसरून भाती न तत्र सूर्यो भाती. त्या परमात्म तत्वाला सूर्य प्रकाशित करत नाही. रवी शशी अग्नी नेणती त्या रूपात न चंद्र. अरे सूर्य ही आपल्या नेत्राची देवता म्हटली आपल्याला तत्वबोध आहे का. चंद्रमा मनसो जाता. चंद्रमा ही मनाची देवता आहे. जरा आतला अर्थ घ्या. म्हणजे संपूर्ण इंद्रिय जरी पणाला लावले तर परमात्मा स्वरूपाला प्रकाशित करू शकत नाही. सगळे इंद्रिय त्याच्यामुळे प्रकाशित होतात इतकी देवता आहे. मग राहायला चंद्रमा हे मनाचं प्रतीक आहे. चंद्रमा आपल्या पुरुष सूक्तात मनसो जाता. तत्वबोधात म्हटलं की चंद्रमा ही मनाची अधिष्ठाती देवता आहे. म्हणजे चंद्रमा त्याला प्रकाशित करू शकत नाही. यात सगळ्या ब्रह्मांडातले सगळे विचार जरी गोळा केले तर त्या विचाराचं अधिष्ठान जे तत्व आहे त्याला ते प्रकाशित करत म्हणजे जाणू शकत नाही. प्रकाशित करणं म्हणजे जाणू. आणि त्याच्यानंतर तारक म्हणत असताना छोटे छोटे विचार त्याच्यात निष्पन्न. आणि नेमा विद्युतो मानते. हे विद्युत म्हणजे चटकन येऊन चमकून निघून जाते. ती काय त्याला प्रकाशित करेल. कुतोयमग्नी. हे काय तुला हा आरती दाखवू. मग तमेव भांतम अनुभाती. आता ह्याची त्याच्या प्रकाशामुळे सगळं प्रकाशित होतात. इव्हन डोळ्याने देखील आपण साधं परसेप्शन करतो तर डोळ्याने एकदम नाही दिसत. पहिल्यांदा चैतन्याचं रिफ्लेक्शन आवाज बुद्धीमध्ये पडत असतो. या चिदाभास. आणि मग डोळ्याच्या द्वारा घटाकडे गेलं की घटदेशाला वापरून व्यापल्यानंतर पण तो अहम घटम जानामी. कधी आपल्याकडे अडगळीची रूम असते ते कधी वस्तू अशा ठेवतात काढायच्याच नसतं. 10-10 वर्ष चौरंग बिरंग पडलेले असतात. आणि मग बल्ब ठेवलेला असतो जेव्हा पाहिजे लावू. पण दुपारच्या वेळी एक दिवस आलीच इलेक्ट्रिसिटी नाही 12 वाजता तर काय करणार. सूर्याचा प्रकाश असतो. आपण स्टेनलेस स्टीलचं असतो ताट घेतो किंवा आरसा घेतो. त्याच्यावर प्रथम सूर्याचं प्रतिबिंब आणि त्याच्या कवडसत आपले. तसं हे बाहेरचं जितकं आपल्याला इंद्रियजन्य असलेलं ज्ञान त्या देवतामुळे होत असतं. पण डोळ्याची देवता जो सूर्य आहे, मनाची देवता जे चंद्रमा आहे किंवा वाचीची देवता अग्नी आहे पावक. हा हे देखील कशामुळे त्याच्यामुळे न पावका म्हणत असताना शब्द देखील त्याला प्रकाशित करू शकत नाही. शब्दाला ते असं जे आहे म्हणून इदम सर्वम भाती. असं जे आहे ते ब्रह्म इति अवधार आहेत. म्हणजे आपल्याला जे दिसतं त्याच्यापासून ज्याच्यामुळं दिसतं तिथे आपल्या नजर वळते. जे जाणलं झालं त्याच्यापासून ज्याच्यामुळं जाणलं जातं तितकी नजर दे. जे साक्ष आहे त्याच्यामध्ये साक्षी आहे त्याच्याकडे आणि शेवट साक्षी शब्द देखील असते. आता पुढचा भाग आपण उद्याच्या दिवशी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः.